महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई, सहाय्यक संचालक पुरातत्व नांदेड व नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2025 रोजी नंदगिरी किल्ला नांदेड जागतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। साहित्य रंगीत कला मंच, छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत गोदेचा हा वसा कलेचा वारसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संत नामदेवांपासून महानोर नामदेवांपर्यंतची गोदेकाठची समृद्ध साहित्य परंपरा संगीतातून उलगडणारा कार्यक्रम संपन्न झाला। अभंग, ओवी, गोंधळ, भारूड, लावणी, पोवाडा, सुफी कव्वाली यांचे दर्शन घडवणारा कलात्मक प्रयोग देखील घेण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री निलेश शेवाळकर, उपायुक्त जीएसटी, छत्रपती संभाजीनगर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सूरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय श्री अमोल गोटे, सहाय्यक संचालक पुरातत्व नांदेड विभाग उपस्थित होते। हा संपूर्ण सप्ताह पाहण्यासाठी नांदेडमधील नागरिकांनी नंदगिरी किल्ल्याला भेट दिली। या कार्यक्रमात नंदगिरी किल्ल्याच्या किल्लेदारांचा मोठा सहभाग होता। संपूर्ण सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर आणि हा जो आम्ही साहित्य संगीत कला मंचाच्या वतीने कार्यक्रम सादर केलेला आहे। दुसरी आमची जी भूमिका आहे, मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीने जी ऐतिहासिक आणि प्राचीन महत्त्वाची स्थळं आहेत, वारसा स्थळं आहेत, त्यांच्या आठवण जागेत ठेवल्या पाहिजे, त्यांचं जतन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी टँजिबल आणि इनटँजिबल आपण वारसा, आपण जे वारसा म्हटलं म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा जो वारसा असतो तो हा किल्ला, आणि ही जी आपली सगळी संगीत आणि साहित्य आणि कलेची परंपरा आहे मराठवाड्यात, तो इनटँजिबल वारसा, न दिसणारा असा वारसा, या दोन्हीचा मेळ घालून हा कार्यक्रम मुद्दाम या ठिकाणी केलेला होता। संत नामदेवांपासून ते महानोर नामदेवांपर्यंतच्या रचना त्यांच्या या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये केल्या होत्या। संतांच्या जशा रचना आहेत तशा आधुनिक काळातल्या कवीच्या रचना आहेत, त्याच्यातले काही सांग आणि सगळे जी वाद्य होती ती मूळ वाद्य, तबला, बासरी, त्याच्यानंतर टाळ, म्हणजे आता नवीन काळामध्ये ज्या पद्धतीने मिसळ केल्या जाते किंवा कराओके आणि बाकीच्या सगळ्यामुळे आम्ही ते सगळं बाजूला ठेवून आपला संपूर्ण वारसा अशी वाद्य तुमच्या समोर ठेवलेली आहे। आणि हा कार्यक्रम प्रत्यक्ष ह्या ठिकाणी म्हणजे त्या किल्ल्यावरती, आणि हे जे ठिकाण आहे त्याला गोदावरी नदीची नाभी असं म्हणतात, मध्यभागी असं हे ठिकाणे म्हणून ह्याला अतिशय महत्त्व आहे। त्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर झाला। जागतिक वारसा सप्ताह 2025 नोव्हेंबरपर्यंत साजरा झाला, त्या काळात झाला, याचा आम्हाला विशेष आनंद आणि समाधान आहे। नमस्कार, मी राजेश डाकेवाड, नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार। आपल्याला एक आवाहन करू इच्छितो की आज नांदेडच्या या गोदावरी नदीच्या तटावर आपला जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती गोदेचा वसा आणि कलेचा वारसा हा कार्यक्रम पुरातत्व विभाग आणि नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता। त्याकरता नांदेडच्या रसिकांचा प्रतिसाद आम्हाला फार कमी दिसला। त्याचं कारणही असं आहे की बऱ्याच लोकांना आता असंही वाटते की नांदेडचा हा किल्ला कालवश झालाय, तिथं काही होत नाही, परंतु आमच्या ह्या टीममुळं बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत। पूर्ववत सगळ्या गोष्टी होत आहेत। इतिहासात पहिल्यांदाच कुठला तरी कलेचा कार्यक्रम नांदेडच्या या किल्ल्यावर झालेला, त्यासाठी अजूनही आम्ही प्रयत्न करत आहोत की किल्ल्यावर येण्याच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, रसिकांची संख्या वाढली पाहिजे। उद्यापासून म्हणजे दिनांक 24, 25, 26 या 3 दिवसात महाराष्ट्र शासनाचे जे 12 किल्ले युनेस्कोने प्रमाणित केलेले आहेत त्या किल्ल्यांचं प्रदर्शन आपण या नंदगिरी किल्ल्यावर ठेवलेले आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो, पण एखादी पुरातन वास्तू आहे त्यासाठी संवर्धन करणारी एक कुठली तरी संस्था आहे, ती संस्था झटत आहे, तर त्याकरता आपण दाद देणं आवश्यक आहे। म्हणून आमची विनंती आहे, सर्व नांदेडकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे। सर्व शाळेतील विद्यार्थी, सर्व रसिक किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे त्या सर्वांनी या 12 किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शना पाहण्यासाठी आमच्या या किल्ल्यावर उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। हा कार्यक्रम दिनांक 24, 25 आणि 26 हे 3 दिवस चालणार आहे आणि त्याचा वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत। धन्यवाद।